राज्य आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठीच एक संजीवनीचं काम करत असून आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत। आयुष्यमान भारत योजना ही केंद्र व राज्य सरकारची एक संयुक्त आरोग्य योजना असून या योजनेमध्ये तब्बल 2399 प्रकारच्या सामान्य आजारांपासून ते गंभीर शस्त्रक्रियेपर्यंत 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळतात। तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि त्यासाठी लागणारे कार्ड कसं काढायचं हे आपण पाहूयात। यासाठी आपण जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा शासकीय रुग्णालयातील आयुष्यमान कक्ष विभागामध्ये जाऊन आयुष्यमान कार्ड काढू शकता। यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत असणे अनिवार्य आहे। आयुष्यमान भारत योजनेशी संलग्न कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्य मित्र विभागाकडे जाऊन आधार कार्ड दाखवून नोंदणी करून मोफत उपचार घेता येतो। या योजनेचा लाभार्थी सर्वात जास्त शेतकरी वर्ग असून आतापर्यंत आयुष्यमान भारत योजनेमधून बऱ्याच शस्त्रक्रिया व थेरपी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत। तर या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात आले असून 1 जुलै 2025 पासून उत्पन्नाची अट रद्द करण्यात आली आहे। तसेच शिधापत्रिका धारकांसह सर्व कुटुंबाला योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे। तर या योजनेमध्ये उपचार मर्यादा देखील वाढवण्यात आली असून 5 लाख पर्यंत मिळतात, पण मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 4.5 लाख तर हृदय व यकृत प्रत्यारोपणासाठी सुमारे 22 लाखांपर्यंत मदत दिली जाते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना विशेष सुरक्षा कवच देखील दिले जाते, ज्यामध्ये 70 वर्षांवरील नागरिकांना 5 लाख व्यतिरिक्त 5 लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे। आता या योजनेआधारे रुग्णांना डिजिटल पारदर्शकता देखील देण्यात आली आहे, ज्यामध्ये TMS प्रणालीमुळे बायोमेट्रिक नोंदणी होऊन उपचारांचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्य होईल। राज्यभरात लाखो रुग्णांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळत असून ही योजना गरिबांसाठी एक वरदान ठरत आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका।